हा टाईमपास नाही, दबावाचा खेळ आणि राजकारण सुरू आहे. पोलीस आणि न्यायव्यवस्था यांच्यावरती एक प्रकारे दबाव आणून ज्या गुन्ह्यामध्ये सरळ जामीन मिळू शकतो अशा गुन्ह्यातसुद्धा राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवायचं आणि आमच्याकडे सत्ता आहे आणि आम्ही सत्ता कशी वापरू शकतो राजकीय विरोधकांच्या विरोधामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण हे असे कितीही प्रयत्न केले तरी जो निष्ठावान शिवसैनिक आहे तो तुटणार नाही, मनाला झुकणार नाही. दत्ता दळवी गेल्या 3 दिवसापासून तुरुंगात आहेत. एका शब्दावरून त्यांना तुरुंगात टाकला आहे. एक शब्द त्यांच्या भाषणात आला जो अनेक जण वापरतात. खरं म्हणजे त्याच दिवशी त्यांना जामीन मिळणार होता, पण पोलिसांनी न्यायालयामध्ये उत्तर रिप्लाय ज्याला म्हणतो आपण से पोलिसांचा ते वेळेत फाईल करू नये म्हणून दबाव, मग ह्या ना त्या मार्गाने न्यायालयांवर दबाव, असं करून कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवायचं. काय हरकत नाही, ठेवा तुम्ही. 2024 नंतर उलटं चक्र सुरू होईल तेव्हा तुम्ही मग प्रश्न विचारू नका. तुम्ही जो मार्ग स्वीकारताय त्या मार्गाने आम्हालाही जाता येईल. सुरुवात तुम्ही केलेली आहे, अंत आम्ही करू. पुढे बोला. 5 राज्यांचा एक्झिट पोल समोर आलेला आहे, ज्यामध्ये 5 पैकी जवळपास 4 राज्य ही काँग्रेसकडे जातात असं बघा, 5 राज्य अत्यंत महत्त्वाची आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम. पण ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल ह्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा 3 डिसेंबरला जेव्हा प्रत्यक्ष निकाल लागतील त्याच्यावर आपण बोललेलं बरं. पण एक नक्की की या 5 राज्यामध्ये परिवर्तन जे आपण म्हणताय, या परिवर्तनाची दिशा 2024ला दिल्लीतून सत्ता परिवर्तनाच्या दिशेने जाणार आहे. ज्या पद्धतीनं राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेस पक्ष यांनी एक वादळ निर्माण केले या सर्व राज्यात, ही 2024च्या परिवर्तनाची झलक आहे. आता कोण कुठल्या राज्यात जिंकेल किंवा काय, कांटे की टक्कर होने दो ना, टक्कर है यही बड़ी बात है. तुम्ही काँग्रेस मुक्त भारतची घोषणा केली होती 2014 पासून, काँग्रेस मुक्त भारत. पण त्या काँग्रेसच्या राहुल गांधींनी, प्रियांका गांधींनी, मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस मुक्त भारत ही गर्जना करणाऱ्यांना घाम फोडला. प्रधानमंत्र्यांना 8-8 दिवस एका राज्यात राहावं लागतं आहे. गृहमंत्र्यांना अख्खा देश वाऱ्यावर सोडून निवडणुकाच्या प्रचारात फिरावं लागतं आहे. हे काय तुमचं काँग्रेसमुक्त भारतचं लक्षण नसून 2024ला तुमच्यापासून भारताला मुक्ती मिळणार आहे, त्याची हवा आहे. मला पूर्ण खात्री आहे राजस्थानसह 4ही राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार बनेल, म्हणजे इंडिया आघाडीचं म्हणतो मी. आणि मिझोराममध्ये सुद्धा प्रादेशिक पक्षांबरोबर काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये असेल. 5 राज्यों में एक मराठी छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज आंदोलन. बघा, ह्याच्यावरती आता चर्चा न केलेली बरी. त्याच्यावर सरकारनं उत्तर द्यावं. 5 राज्यों के जो एग्जिट पोल आ रहे हैं, कांग्रेस आगे दिख रही है. देखिए, एग्जिट पोल हो या ओपिनियन पोल हो, उसके ऊपर आप क्या बात करना है. अपना एक तंत्र होता है, एजेंसी होती है, काम करती है, सैंपल सर्वे लिए जाते हैं. लेकिन कांग्रेस पार्टी के अच्छे दिन आ रहे हैं और आ गए हैं, ये कहने के लिए कोई ओपिनियन पोल और एग्जिट पोल की ज़रूरत नहीं है. कांग्रेस पार्टी का विजय यानी इंडिया अलायंस का विजय, मैं ये मानता हूँ. चाहे बहुत सी जो पॉलिटिकल पार्टी इंडिया अलायंस की है जो इस राज्य में चुनाव नहीं लड़ रही है, लेकिन कांग्रेस पार्टी है, सबसे बड़ी राष्ट्रीय पार्टी है. वो अगर चुनाव जीत रही है तो उसका मतलब है इंडिया अलायंस चुनाव जीत रही है. राहुल गांधी जी की लीडरशिप में, प्रियंका गांधी जी की लीडरशिप में, मल्लिकार्जुन खड़गे जी की लीडरशिप में, यही
मोदी जी और अमित शाह जी थे ना 2014 से बोल रहे थे, कांग्रेस मुक्त भारत की गर्जना कर रहे थे, लेकिन इस 5 राज्य ने आपका पसीना छुड़ा दिया, राहुल जी और प्रियंका जी और खड़गे साहब ने। हाँ, प्रधानमंत्री डेरा डालकर बैठे हैं 4-4 दिन एक राज्य में, गृह मंत्री बैठे हैं, पूरा उनका केंद्रीय मंत्रिमंडल बैठे हैं, केंद्रीय मंत्रियों को चुनाव में उतारा अपने विधानसभा में। उसका मतलब है 2024 की दिशा और दशा क्या है बीजेपी की, ये स्पष्ट रूप से आपको 5 राज्यों के चुनाव से दिखेगा। मुझे पूरा विश्वास है, मैं एग्जिट पोल पे नहीं जा रहा हूँ, मैं एग्जिट पोल पे नहीं जा रहा हूँ। ये कांटे की टक्कर होना, ये भी बीजेपी के लिए सबसे बड़ा खतरनाक खेल है। जिस कांग्रेस पार्टी को आप कोई देश के राजनीति में कोई महत्व नहीं दे रहे थे, हाँ, ये कांग्रेस पार्टी क्या है, ये राहुल गांधी जी क्या है, ये प्रियंका जी क्या है, लेकिन यही लोगों ने, यही पार्टी ने आपके सामने एक चैलेंज खड़ा किया और अभी आप ये 5 राज्यों में हारने जा रहे हैं। आप हार रहे हो। सर, 2 दिन में बाकी है चुनाव के लिए, लेकिन रिसोर्ट पॉलिटिक्स जो शुरू हो चुकी है होने दो ना, तो क्या हो गया, ये राजनीति है। व्हाट इज द रिजॉर्ट? तो गुवाहाटी और सूरत में क्या हो गया था महाराष्ट्र के बारे में? वो कौन सा पॉलिटिक्स था? वो कौन सा पॉलिटिक्स था? शुरुआत किसने की है? तो अगर ज़रूरत पड़ती है तो ये करना चाहिए, अपने विधायकों को साथ रखना चाहिए, नहीं तो वापस ये तुम्हारा ईडी, सीबीआई, इनकम टैक्स घुस जाएगा कांग्रेस के कार्यकर्ता बनकर, बुरखे पहनकर। तो इसलिए सबको एक साथ रखना जरूरी है। सर, 2004 में बयान दिया है, कोर्टात जायचं आहे मला। उद्या सकाळी 11 वाजता मी मालेगावच्या कोर्टामध्ये हजर होणार आहे। दादा भुसे जे या राज्याचे एक मंत्री आहेत आणि ज्या गद्दार हृदय सम्राटांचे सहकारी आहेत, त्यांनी आमच्यावरती खटला दाखल केला आहे। का खटला दाखल केला? तर गिरणा मोसम सहकारी साखर कारखान्याचे बचाव, कारखाना बचाव या नावाखाली शेतकऱ्यांकडून 178 कोटी रुपये गोळा केले। 178 कोटी रुपये गोळा केले आणि ते कुठे आहेत, त्याचा हिशोब काय, कारखान्याचं काय झालं याचा आता पत्ता नाही। दौंडचा कारखाना असेल, भीमा पाटस, राहुल कुल यांच्या बाबतीत मी आरोप केलेले नाही आहेत, मी पुरावे दिलेले आहेत। दादा भुसे यांच्या बाबतीमध्ये आरोप केलेले नाहीत, तर पुरावे दिलेले आहेत, पण त्यांच्यावरती कारवाई होत नाहीत, ते आमच्यावरती खटले दाखल करतात। पण एका कर्ज प्रकरणामध्ये दादा भुसे दबाव आणून पोलिसांवर आमच्या अद्वै हिरे, शिवसेनेचे उपनेते, यांना तुरुंगात टाकतात। हा या राज्यातला कायदा आहे। तुम्ही समान कायद्याची गोष्ट करता ना, मग हा कायदा कोणाच्या कोठीवर नाचवताय तुम्ही? आम्ही जाऊ ना उद्या मालेगावच्या कोर्टामध्ये, मी जाणार आणि दादा भुसेची केस लढवणार। 2024 पर्यंत दादा भुसेसुद्धा तुरुंगात असेल, लक्षात घ्या। 178 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग आहे। पैसे कुठे गेले? पैसे राहुल कुल, भीमा पाटस, 550 ते 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग आहे, पुरावे आहेत। दिसत नाही का ईडी, सीबीआयला? पाहू, चलिए। ये कहा प्रफुल्ल पटेल ने कि कहीं आपके साथ गठबंधन जो है छोड़कर, प्रफुल्ल पटेल का कहना था 2004 में एनसीपी के साथ बीजेपी जाने वाली थी शिवसेना से अलग होके, लेकिन प्रमोद महाजन जी की वजह से 2004 क्या है? 2004 में प्रफुल्ल पटेल ने बयान दिया, 2004 में एनसीपी और बीजेपी में गठबंधन होने वाला था, लेकिन प्रमोद महाजन को इस बारे में पता चल गया और प्रमोद महाजन ने बाला साहब ठाकरे को बता दिया और बाला साहब ठाकरे के बयान आने लगे। उसके बाद इनका गठबंधन नहीं हुआ और प्रमोद महाजन को ऐसा लग रहा था कि शरद पवार बड़े नेता हो जाएंगे, इस वजह से ये गठबंधन। देखिए, अभी प्रफुल्ल भाई क्या बोल रहे हैं या सुनील तटकरे जी क्या बोल रहे हैं, उसमें मैं नहीं जाऊंगा। 2004 के बाद 2004, 2009 के बाद 2009 में, हाँ, उसके बाद 2014 के बाद, 2019 के बाद छोड़ दीजिए ना, मैं आज की बात कर रहा हूँ। मुझे पूरा विश्वास है, मैं शरद पवार साहब को अच्छी तरह से जानता हूँ, उनकी पुरोगामी प्रोग्रेसिव विचारधारा को जानता हूँ। शाहू फुले आंबेडकर जी, यशवंतराव चौहान, उनके विचारधारा को आगे लेके जाने वाले पवार साहब नेता है। वो कभी बीजेपी के साथ नहीं जा सकते, न जाएंगे। हाँ, अगर उनके साथियों ने उनके ऊपर
कोई दबाव डाला होगा उस वक्त, जा रहे थे लेकिन गए क्या? 2014 में समर्थन दिया, सरकार बनाई नहीं। राजनीति में ऐसे खेल होते हैं। 2019 में हमने सरकार बनाई उनके साथ, तो ये हम करने वाले थे, पवार साहब करने वाले थे, ये होने वाला था, वो छोड़ दीजिए। आज ज़मीन पर क्या है उसके बात करो। आज पवार साहब एक ऐसे नेता है ज़मीन पर जो इंडिया अलायंस के मजबूत स्तंभ है, मोदी जी के खिलाफ खड़े हैं, उस विचारधारा के खिलाफ खड़े हैं। प्रमोद महाजन यांनी मैं प्रश्न विचारा काय? गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बातमी लीक केल्यामुळं या संदर्भातली जी युती झाली नाही असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल कोणत्या साली? 2004 साली. आणि शरद पवार यांचं दिल्लीतलं महत्व वाढेल आणि भाजपचं कमी होईल. शरद पवारांचं महत्त्व तेव्हाही होतं आणि आजही आहे दिल्लीच्या राजकारणात. आणि ते गोपीनाथराव मुंडे जरी आमचे तेव्हाचे सहकारी असले तरी त्यांच्यापेक्षा नक्कीच जास्त होते. प्रमोद महाजन हे धूमकेतूप्रमाणे आले आणि निघून गेले, नेते होते महत्त्वाचे. पण शरद पवारांचं महत्त्व कायम राहिलं. आता तुमचा जो प्रश्न आहे 2000चा, हे बघा, आज प्रफुल्लभाई पटेल काय सांगतायत किंवा त्यांचे सहकारी काय सांगतात त्याच्यात जाण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांचा पक्ष फोडलाय, ते वेगळा गट निर्माण झाला. शरद पवारांचं नेतृत्व अजूनही मजबूतीने उभं आहे. 2004च्या घडामोडी पडद्यामागे काय झाल्या, मग 2009ला काय झालं, 9 नंतर 14ला काय झालं, मग 19ला काय झालं, हे सोडून द्या. आज बोला. मला जे काय आखलं नाही त्यानुसार शरद पवार हे इंडिया अलायन्स आघाडीचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेच्या विरुद्ध उभे आहेत. शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाणांची विचारधारा घेऊन जाणारे नेते आहेत. ते भारतीय जनता पक्षाबरोबर कधी जातील असं मला वाटत नाही. आता ह्या त्यांच्या सहकार्याने तेव्हा त्यांच्यावरती काय दबाव आणला असेल ते मला माहीत नाही. राजकारणामध्ये काल काय घडलं यापेक्षा आज काय घडतं आणि उद्या काय घडणार आहे याला महत्त्व आहे. आणि मी जे मानतो ते इतकंच की आजसुद्धा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं गठबंधन हे अधिक मजबूत आहे. आणि त्यासाठी पवारसाहेबांचं मेहनत, त्यांचं मार्गदर्शन हे मोलाचं आहे. आता या फुटून गेलेले लोक असतात, आमचे गेले फुटून, काय आरोप करतात? हां, ज्या गोष्टी अस्तित्वात नाही, कधी घडल्या नाही, हवेत गोळीबार करतात. करत राहा ना, धुराची वलय सोडत बसा. आम्ही तुम्हाला चिरूट आणि चिलीम पुरवू त्यासाठी घावे असतील तर. सर, शिंदे गट ने जो है, शिंदे गट की तरफ से जाली दस्तावेज पेश किए गए हैं, उसके तौर पर देखो, ऐसा है कि जो जाली लोग हैं, जो जाली पार्टी बनाते हैं, हाँ, शिवसेना के ऊपर दावा बोलते हैं, ये जाली लोग ही कर सकते हैं ना. फोर्जरी बोलते हैं उसको. ये फोर्जरी करने वाले लोग हैं, तो ऐसे कुछ भी कर सकते हैं. जाली दस्तावेज, जाली व्यक्ति, जाली एविडेंस, कुछ भी कर सकते हैं. लेकिन हमें पूरा विश्वास है जनता हमारे साथ. सर, 5 राज्यातील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.